गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज, आज बनणार आहे मस्तपैकी कोथिंबीरचे वडे. कोथिंबीरचे वडे बनवणार आहे, ते पण माझी मम्मी गाईज. तर आज माझ्या मम्मीची रेसिपी तुम्हाला मी मस्तपैकी दाखवते. काय काय साहित्य लागतं गाईज कोथिंबीर वडे बनवण्यासाठी. तुम्ही बघत जावा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा गाईज, कसं वाटतंय. ठीक आहे, तर चला, माझी मम्मी बनवत आहे मस्त कोथिंबीरचे वडे, है ना गाईज. तर मी 20 रुपयाला 3 गड्डे आणले होते. सस्ता भेटला मला, कारण की 20 रुपयाची एक गड्डी आहे. 20 रुपयात मी 3 गड्डे आणले होते, म्हणून आम्ही करत आहे आज कोथिंबीरचे वडे गाईज. तर चला करूया मस्तपैकी. तुम्ही बघू शकता, मस्त माझ्या मम्मीने कोथिंबीर स्वच्छ करून ठेवलेली आहे, मस्त धुवून पण ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी कोथिंबीरचे वडे करणार आहे गाईज मस्तपैकी मी. आणि बघू शकता तुम्ही, इकडे काय आहे, मिरची आहे, जिरा आहे, मीठ आहे, लसूण आहे. अजून काय आहे मम्मी? अद्रक? अद्रक नाही आहे. ठीक आहे, तर लसूण मिरची, जिरा, हा एवढंच आहे गाईज. त्याच्यामध्ये अद्रक आहे, लसूण आहे, जिरा आहे मस्तपैकी. तर मिरची तिखट तुमच्या हिशोबाने टाका, कारण की माझ्या मम्मीने जास्त टाकलं वाटतं, मला माहीत नाही. तर मस्तपैकी करणार आहे गाईज. आणि इकडे बघू शकता तुम्ही, मस्त बेसन आहे, सम्राट चना बेसन आहे गाईज. आणि 2 आणलेले आहेत. बघू मम्मी किती यूज करते ह्याच्यामध्ये, मला माहीत नाही किती यूज होतं गाईज. बघू शकता गाईज, मस्तपैकी माझी मम्मी मिक्सर लावली आहे. तर वाटण काढून घ्यायचं. लाईट कधी पण जाऊ शकते, पाऊस आहे ना गाईज, म्हणून वाटण पहिलं काढून घ्यायचं. आणि लिंबू पण टाकायचं आहे गाईज. आणि लिंबू कधी टाकायचं मी तुम्हाला दाखवते मस्तपैकी, ठीक आहे ना. तर कंटिन्यू बघत जावा मस्तपैकी, आणि तुम्हाला दाखवते वाटण. चला मस्तपैकी बघा गाईज, वाटण रेडी झालेलं आहे. खूप ठसका येत आहे गाईज, मला खोकला पण येऊ शकतो. तिखट जास्त खातो, स्पाइसी आम्ही, म्हणून मिरच्या जास्त टाकल्या. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका, ठीक आहे. तर चला, वाटण तर काढून घेतलेलं आहे मस्तपैकी. बघू शकता गाईज, मस्त परात धुवून घ्यायची. माझ्याकडे स्टीलची नाही आहे सध्या, तर ही असली परात आहे. तर घ्यायची मोठी परात मस्त, आणि लिंबू पिळून घ्यायचं गाईज. आता बघा काय प्रोसेस आहे, माझी मम्मी करते मस्तपैकी. तुम्ही फक्त बघत जावा आणि सेम तसंच करून खावा गाईज, एक नंबर. आणि तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ, तुम्ही बघत जावा. आणि ज्यांना येत नाही तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता मस्तपैकी. तर बघा, आणि कोथिंबीर मस्तपैकी धुवून घ्यायचं गाईज, असंच टाकायचं नाही हा, खूप माती असते त्याच्यामध्ये. तर बघू शकता, हे 3 गड्डी आहे, 3 गड्डीचं आहे. आणि ऑलरेडी ह्याच्यामध्ये माझ्या मम्मीनी वरणला वगैरे, चिकन बनवायला वगैरे यूज केलेली अर्धी कोथिंबीर, ठीक आहे ना. तर म्हणून कमी दिसत असेल. मी कोथिंबीर वडे बनवण्यासाठी 3 आणले होते, हे ना गाईज. तर बघा मस्तपैकी. तर आता जात आहे, सॉरी माझा हातच लागला कॅमेराला गाईज. तर बघू शकता, बेसन टाकायचं मस्त, झट की पट पटापट आहे गाईज. तुम्ही बघा माझी मम्मी कशी करत आहे मस्त. माझी मम्मी असली तर खूप चांगलं करून खायला देते गाईज. तुम्ही बघू शकता, बघा थोडं बेसन टाकलंय तिने, 1 पाकिटमधलं अर्ध टाकलंय. तर ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं. बघू शकता, हे सगळं वाटण घ्यायचं, रपा टाकायचं, आणि रपा मिक्स करायचं गाईज. पहिल्याचे लोक कसे असतात, नो चम्मचा नो काय, नुसता हात यूज करायचा गाईज. हे बघा, घेतला रपा आता करा मिक्स. बघू शकता गाईज. टाका हळद, हळद पण टाकायचा गाईज. माझ्या मम्मीने डब्बा घेतलाय, मला आत्ता कळलं हळद टाकतात. बघा, हळद पण टाकायचं, ठीक आहे. तर बघा, 1 चुटकी हळद डालो, तुमको क्या मालूम उसकी कीमत क्या होती है गाइस. 1 चुटकी हळद की, वेरी टेस्टी रहता है ना हळद. हळद डालेंगे तो टेस्ट लागतं गाईज. आणि घ्या रपा मिक्स करून घ्यायचं गाईज आता मस्तपैकी. माझी मम्मी साईडला हसत आहे गाईज, रपा बोललं तर. तर चला, मस्त मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकता मस्तपैकी.
बघा गाईज, तुम्हाला हे सगळं मिक्स केल्यावर दाखवते. तर तुम्ही बघू शकता अजून एक राऊंड चालले बेसन याच्यामध्ये अर्धा अर्धा करून टाकायचं गाईज. तर बघू शकता. आणि कोथिंबीर व्यवस्थित छोटं छोटं कट करून घ्यायचं धुवून वगैरे. बघा तुम्हाला मी अंदाज सांगते की बेसन किती लागतं गाईज, है ना. तर माझी मम्मी ह्याच्यामध्ये अजून थोडं मीठ टाकणार आहे. तर बघू शकता तुम्ही, बघू शकता मस्तपैकी. घ्या हातामध्ये रपारपा टाका. हे बघा पहिलेचे लोक कसे स्वयंपाक करतात मस्तपैकी. हे बघा टाका मीठ. हां चला, मीठचं काम झालेलं आहे. आता मिक्सचं काम करणार आहे. आता मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकते वाटतं माझी मम्मी. आणि पाणी म्हणजे जे मसाला वाटून घेतला होता ना गाईज, हां, कारण की त्याच्यामध्ये होतं. ठीक आहे ना. तर मस्तपैकी बघू शकता तुम्ही. करा मिक्स झाला, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाईज. बघा माझी मम्मी कशी करत आहे. तर हे तुम्हाला झाल्यावर, मिक्स करून झाल्यावर दाखवते गाईज. तर तुम्ही बघू शकता गाईज मस्तपैकी मिक्स झालेलं आहे. आणि थोडंसं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि ह्या प्रकारचं. आणि तुमच्याकडे चाळण असते बघा ह्या साईड, ह्या टाईपचं चाळण असलं तर पूर्ण त्याच्यामध्ये ते बेटर टाकायचं आणि मस्तपैकी वाफेला ठेवायचं. बघा माझी मम्मी कसं टाकत आहे. तर तुम्हाला दाखवते मी. हे बघा असं, हे बघा असं लावायचं. हे असं करून बघू शकता तुम्ही. असं चाळण असलं तर त्याच्यामध्ये ठेवायचं. तर बघा एवढा अजून उरलेला आहे. मला सांगते गाईज, मम्मी म्हटली कमी लागेल अंदाज. तर एक पाकिटमध्ये झालं. एक पाकिटमध्ये अजून एवढं बेसन उरलेलं आहे गाईज. बस झालं एवढंच. तर एवढं थोडं अंदाज सांगते तुम्हाला. अर्धा किलो आहे हा. अर्धा किलोमध्ये थोडंसं उरलं आहे गाईज. तर एवढं बेसन लागतं गाईज. ठीक आहे ना. तर ह्याला प्लेटमध्ये लावणार आहे अशी मम्मी बोलली गाईज. आणि ह्याला असं मस्तपैकी छन्नीमध्ये टाकून ठेवलं आहे मस्त. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवते मम्मी कसं करते. तर गाईज तुम्ही बघू शकता मस्तपैकी मम्मीने पाणी ठेवलंय पातेल्यामध्ये. आणि हे चाळण वरती ठेवायचं असतं मस्तपैकी. हे ठेवू का मम्मी? नीट ठेव, दे झाकण. हां, तर माझ्या मम्मी ठेवते बघा गाईज असं. ठीक आहे ना. तर असं बघा, असं ठेवायचं आणि हे असं झाकायचं का. तर मम्मी म्हणते हे मोठं झालं वाटतं. थांबा मम्मी देते. हे बघा असं पूर्ण पॅक असलं पाहिजे गाईज. तर असं. तर है ना. हे हे उकळायला ठेवलं आहे म्हणजे वाफेवर, है ना. तर बघू शकता. आणि हे वाफवल्यानंतर दाखवते तुम्हाला कसं असतं गाईज. ठीक आहे. हा गाईज, मी तर डायटिंगवर आहे, पण तरी पण मी एक खाणार गाईज. एक खाल्लं तर काही नाही होत. एक तर खाणार ना. खाणार पण गाईज मी एक. पण मी डायटिंगवरती आहे, जास्त ऑइली खाणार नाही मी. एक तर वडा खाणार मी. टेस्ट तुम्हाला दाखवणार की कसा झाला आहे आणि माझ्या मम्मीने कसा केला आहे ना गाईज. आणि तुम्हाला माहिती आहे का मी सकाळी काय खाल्ले? ओट्स खाल्ले. ओट्स आज फर्स्ट टाईम ओट्स खाल्ले गाईज, है ना. तर बघा ठेवलेलं आहे. तर ते झाल्यावर तुम्हाला दाखवते गाईज. खतरो के खिलाडी. बघा एवढं मोठं गरम गरम वाफ निघते. माझी मम्मी कशी उचलते गाईज, बापरे. माझी मम्मी आहे खतरो के खिलाडी. बघा एवढं मोठं झाकण गरम गरम तसंच काढलं आणि तसंच परत झाकण ठेवलं. बापरे. मला काढ बोलली होती पण मला चटका बसत होता म्हणून मम्मीलाच घेऊन आले मी. अजून गाईज झालेलं नाही आहे. अजून 5 ते 10 मिनटं फक्त. ठीक आहे. अभी होने को है फिर मैं खाने को है. तो चलो गाइस, मुझे तो मुंह में पानी आ रहा है गाइस. खुशी के मारे मैं कुछ भी बकवास करते रहती हूँ, तोतली हो जाती हूँ मैं गाइस. तर चला. तर ते थोडं उरलं होतं ना गाईस. तर ह्याला प्लेटमध्ये टाकून ठेवलं आहे मम्मीनी. ते झाल्यावर ह्याला ठेवणार पातेल्यामध्ये. ठीक आहे ना. तर बघू मम्मी कशी करते गाइस. मम्मी का टेक्निक है भाई, तो देखते हैं. वो तो जाली में रखा है हम लोग ने, छन्नी में ना. तर बघू ह्याला कसं करते मम्मी, है ना. तर हे इकडं बनत आहे. मम्मी हात हँड वॉश करत आहे मस्तपैकी. ह्याला ठेवलं मस्त. तर चला. हे बघा बापरे, मम्मीला चटकाच बसत नाही गाईज. हे झालेलं आहे मस्तपैकी. बघा पाणी किती उकळतंय. बापरे मम्मी,
हा मम्मीने हे असं ठेवलं आहे. तर बघा असं पण करू शकतो हा गाईज. तर ह्याला झाकण ठेवायचं आहे ना. तर चला हे मम्मी परत ह्याला वरती ठेवते. तर बघू शकता मस्तपैकी कोथिंबीरचे वडे वडे वडे. तर बघू शकता गाईस असं मस्त कापायचं. तुम्हाला जशा आकारामध्ये कापायचं तसं कापू शकता. माझी मम्मी अशी कापत आहे, फक्त बघा तुम्ही. तर चला मम्मी फ्राय करणार आहे. माझा जेवणाचा टाइम झाला. तर मम्मी बोलली 1-2 वडे खा, काय होत नाही. तर मी म्हटलं ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता झालेला आहे मस्तपैकी. तर हे ठेवलेलं आहे मम्मीनी. मम्मी म्हटली एवढंच फ्राय करून देते थोडंसं तेल टाकून. तर ठीक आहे तुम्हाला दाखवते मस्तपैकी. ठीक आहे जेवताना भेटूया आपण मस्त. 2-3 वडे काढून ठेवलेत मम्मीने. थोडंसं तेल टाकून फ्राय करून देणार आहे. तर तुम्ही बघू शकता आहे ना. आता मी जेवते आणि तुम्हाला संध्याकाळी अजून एकदा दाखवणार डीप फ्राय कसं असतं. डीप फ्राय पण करू शकतो जास्त तेल टाकून मस्तपैकी. जसे वडे तळतो तसं तळा किंवा थोडंसं तेल टाकून तुम्ही तळू शकता है ना. तर चला मम्मी मला तळून देत आहे मस्तपैकी. खाते मी गाईज. तर गाईज थोडंसं तेल टाकून मम्मी मस्त फ्राय करून देत आहे. वाफायचं पण खातात पण टेस्ट एवढं नाही लागत गाईज. मला नाही आवडत तसे. तर तसं पण खाऊ शकता ज्यांना खायचं आहे. मी असं खाते बघा मस्तपैकी मम्मी फ्राय करत आहे. तर चला बघू शकता गाईज थोडंसंच फ्राय केलेलं आहे आत्ता माझ्या जेवणासाठी खायला. तर संध्याकाळी मस्त फ्राय करणार आहे मग तेव्हा तुम्हाला दाखवते मी. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता फायनली रेडी झालेलं आहे. हे माझं जेवण आहे गाईज. मी जेवत आहे. वाफेचे पण तुम्ही खाऊ शकता. तर गाईज फायनली फ्राय केलेले आहेत मम्मीने. ठीक आहे. तर चला मी खाते तुम्हाला टेस्ट सांगते. मीठ एकदम बरोबर झालं आहे गाईज. आणि स्पायसी आहे थोडंसं हा गाईज. एकदम स्पायसी आहे. सॉरी तुम्हाला दिलंच नाही. खावा. उष्ट नाही दुसरेवाला आहे. खावा. एक नंबर गाईज. आणि तुम्ही पण करून खावा मस्तपैकी. ठीक आहे ना. तर चला मी जेवण करते आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. बाय बाय.